Welcome students. As you all know, in previous lecture we people have discussed up to the class Reptilia, and today's lecture we were going to discuss about next two classes of superclass Tetrapoda, that is aves and class Mammalia. Aves means लक्षात घ्यायचं meaning. Aves means bird and Mammalia मधला mamma means breast or nipple. So याच्याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. आजचे जे काही क्लासेस आहेत ते खूप तुमच्या फॅमिलियर आहेत, ओळखीचे आहेत. म्हणजे जे बर्ड्स आहेत त्या बर्ड्सच आज आपण क्लास एव्हमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यांच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन किंवा काय काय कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात वगैरे. आणि जे काही क्लास मॅमिली आहे त्याच्यामध्ये जे काही मॅमल ग्रुपचे जे काही ॲनिमल आहेत, लाईक रॅट असेल किंवा मग बॅट असेल, त्या सगळ्याविषयी, डॉल्फिन असेल, या सगळ्याविषयी आपण क्लास मॅमिलियामध्ये डिस्कशन करणार आहोत. सो खूप इंटरेस्टिंग आहे आजचं लेक्चर, लक्षपूर्वक ऐकायचं. In case of bird, they show a aerial habitat, and just to adjust with or in order to live in the aerial mode of life, birds show a aerial modification. Bird मध्ये काय झालेलं असतात, एरियल मोड ऑफ लाईफ असल्यामुळे एरियल मॉडिफिकेशन हे झालेलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, दे आर होमिओथर्मिक मीन्स वॉर्म ब्लडेड ॲनिमल. मीन्स वॉट, बर्ड जे असतात त्यांचं ब्लडचं टेम्परेचर हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. सो त्यांना आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल ऑर होमिओथर्म असं म्हणत असतो. दॅट इज दे कॅन कीप द बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट इवन दो देर इज अ फ्लक्च्युएशन इन द सराउंडिंग और एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, but they don't show changes of fluctuation in the blood temperature. Understand that point. आतापर्यंत बघितलं आपण पोइक्युलोथर्म, दॅट इज कोल्ड ब्लडेड ॲनिमल. त्यांचं बॉडीचं टेम्परेचर किंवा सॉरी ब्लडचं टेम्परेचर सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं की चेंज व्हायचं. बट या ठिकाणी काय आहे, सराउंडिंगमध्ये कितीही चेंजेस होऊ द्या यांचं टेम्परेचर काय होणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. नेक्स्ट, फोरलिंग्स आर मॉडिफाईड इनटू द wings. Next point, forelimbs are modified into wings. हे लक्षात घ्यायचं तुम्ही. हे काय आहे, त्यांचं एरियल ॲडॅप्टेशनचा फर्स्ट पॉइंट. बाकी ॲनिमल मध्ये बघतो आपण लेग्स प्रेझेंट असतात किंवा मग हँड प्रेझेंट असतात, ॲपेंडेजेस प्रेझेंट असतात. त्या ठिकाणी जे काही फोर लिंब आहे त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे या ठिकाणी, आणि ते फोर लिंब पंखांमध्ये कन्वर्ट झालेले असतात, म्हणजेच विंग्समध्ये, जस्ट फॉर द फ्लाइंग पर्पज, बिकॉज दे शो अ एरियल मोड ऑफ ॲडॅप्टेशन और एरियल मोड ऑफ हॅबिटॅट. नेक्स्ट पॉइंट, aquatic birds have also hind limbs are useful for the walking and running purpose. Forelimbs कशामध्ये, विंग मध्ये काय झालेलं असतं, मॉडिफिकेशन झालेलं असतं. बट त्यांचा जो काही हाइंड लिंब असणार आहे, विथ द हेल्प ऑफ हाइंड लिंब दे कॅन वॉक और रन. ऑस्ट्रिच वगैरे बघितलं असेल तर ऑस्ट्रिच इज अ फास्ट रनर बर्ड. त्यांच्यामध्ये त्यांचे हाइंड लिंबच्या मदतीने काय करत असतात, ते जोरात रनिंग करू शकतात. काही बर्ड्स असतात वॉक करू शकतात. बट त्यांच्यामध्ये फोर लिंबचा विंगमध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं, अँड विथ द हेल्प ऑफ हाइंड लिंब दे कॅन वॉक अँड रन. इन केस ऑफ aquatic birds, वेब बिटवीन their toes are present. In case of aquatic bird like duck, aquatic bird, example duck. aquatic bird मध्ये काय झालेलं असतं, वेब टो प्रेझेंट असतात. In case of aquatic birds, wave toe are वेब टो म्हणजे जे काही त्यांचे टोज असतात किंवा फूट, त्यांचे जे काही बोट असतात, थोडक्यात त्यांच्या हाइंड लिंबचे जे काही टोज असणार आहे त्याच्यामध्ये काय असतं रे, एक थिन मेम्ब्रेनस स्किनचं काय असतं, पडदा प्रेझेंट असतो. आणि तशा प्रकारचे जे काही लेग्स असतात त्यांना आपण वेब टो असं बोलत असतो, जस्ट फॉर स्विमिंग पर्पज. हे सुद्धा काय आहे, त्यांच्या हाइंड लिंबचं तो झालेलं मॉडिफिकेशन आहे. देन बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडी डिव्हिजन लक्षात घ्यायचे.
Body is differentiated into head, neck, trunk and tail. पक्षी सगळ्यांनीच बघितलं असेल तर ह्या बॉडी डिव्हिजन वेगळ्या सांगायला नको. नेक्स्ट पॉइंट, बॉडी इज स्ट्रीमलाइन दॅट इज बोट शेप जस्ट टू रिड्यूस द रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. बॉडी कशी असणार आहे त्यांची, बॉडी इन स्ट्रीम लाइन means boat shape just to reduce resistance during the flight. लक्षात घ्यायचे त्यांचा शेप कसा झालेला असतो, ज्यावेळेस ते हवेमध्ये फ्लाय करत असतात तर तो हवेमध्ये किंवा हवेचा होणारा रेजिस्टन्स कमी होण्यासाठी त्यांची बॉडी बोट शेप असते. त्याचबरोबर एक्झोस्केलेटन इज मेड फ्रॉम फिदर अँड स्केल्स आर प्रेझेंट ऑन द हाइंड. एक्झोस्केलेटन कोणत्या फॉर्म मध्ये असतं, exoskeleton present in the form of feathers and scales are present on their hind limbs. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, एक्झोस्केलेटन काय असणार आहे, फिदरच असतं. त्याचबरोबर स्केल सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, बट ते कुठे प्रेझेंट असतात, ऑन द हाइंड लीग. नेक्स्ट पॉइंट, स्किन इज थिन अँड ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. स्किन कशी असते, स्किन सॉफ्ट म्हणजे व्हेरी थिन, ड्राय अँड नॉन ग्लँड्युलर. कुठल्याही प्रकारच्या ग्लँड्स स्किन वरती प्रेझेंट असतात, दॅट्स व्हाय दिस स्किन इज अ ड्राय. नेक्स्ट पॉइंट, बोन्स आर न्यूमॅटिक विथ एअर कॅव्हिटीज विच कीप बॉडी लाईट. यांच्यामध्ये जे काही एंडोस्केलेटन असतं ते कसं असणार आहे, न्यूमॅटिक बोन्स म्हणजे पोकळ बोन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, ज्याच्यामुळे त्यांचं वेट लाईट राहण्यासाठी मदत होते. नेक्स्ट, जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. जॉ आर मॉडिफाईड इंटू बीक, ज्याला मराठीत चोच म्हणतो. जॉचं मॉडिफिकेशन चोच मध्ये झालं असतं, म्हणजे बीक मध्ये झालेलं असतं. अँड teeth are totally absent, but special structure called as crop and gizzard are present. Crop and gizzard present, and this crop and gizzard are nothing but a structure which are similar to the stomach. Okay. Next, respiration is taken by the lungs which connect to the air sac. Respiration कशा थ्रू चालतं, respiration take place with the help of lungs which are connected to the air sac. Air sac काय असतात, ह्या कॅव्हिटीज प्रेझेंट असतात बर्डच्या बॉडीमध्ये, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एअर ही प्रेझेंट असते. नेक्स्ट, ब्रेन कसा असतो त्यांचा, ब्रेन इज क्वाइट अँड लार्ज विथ अ वेल डेव्हलप्ड एरिया ऑफ इक्विलिब्रियम दॅट इज सेरेबेलम. बर्डमध्ये काय प्रेझेंट असतं, वेल डेव्हलप्ड cerebellum and optic lobe. सो बाकीचा ब्रेन तर डेव्हलप झालेलाच असतो, पण बाकीच्या गोष्टींच्या व्यतिरिक्त सेरेबेलम आणि ऑप्टिक लोब हे जास्तीच काय झालेले असतात, थोडेसे एक्स्ट्रा डेव्हलप झालेले असतात. आणि सेरेबेलमचं तुम्हाला माहिती फंक्शन, बॉडी पोस्चर असेल किंवा मोटर रिलेटेड ज्या मुवमेंट असतात, बॅलन्सिंग असेल, इक्विलिब्रियम असेल, हवेमध्ये फ्लाईट करताना बॉडीचा बॅलन्स करणे वगैरे, ह्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी त्यांच्याकडे सेरेबेलम हा खूप जास्त व्यवस्थित डेव्हलप झालेला असतो. त्याचबरोबर ऑप्टिक लोब सुद्धा व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात, कारण पक्ष्यांची नजर ही खूप तीक्ष्ण असते. आकाशामध्ये उडणारी घर जे असते ते जमिनीवर का असते, त्यांचं जे काही खाद्य असेल रॅट वगैरे त्याला ती कॅच करते, म्हणजे लक्षात घ्या किती व्यवस्थित त्यांना दिसत असतं. सो हे जे काही साईट कंट्रोल करणारे ऑप्टिक लोब असतात ते सुद्धा पक्ष्यांमध्ये खूप जास्त व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात. नेक्स्ट पॉइंट, सेक्सेस आर सेपरेट ॲज यू ऑल नो. बर्ड्समध्ये तुम्हाला क्लिअर कट कळतं की मेल बर्ड कोणता आहे, फिमेल बर्ड कोणता आहे. प्रत्येक बर्डमध्ये सेक्सेस सेपरेट असतात. त्याचबरोबर सेक्शुअल डायमॉर्फिझम प्रॉमिनंट असतं.
and they are oviparous. All birds, as you all know, पक्ष्यांच्या अंडी आपल्याला माहितीच असतात. Birds are oviparous and they lay shelled egg with a yolk and albumen and fertilization is internal. So this is about class F, very easy class. Next class Mammalia. Mamma means breast. So एक त्याचे जनरल कॅरेक्टर लक्षात घ्यायचे. So mammary gland are present for the nourishment of a young one is the peculiar and prominent characters of class Mammalia. Mammary gland glands are present for nourishment of young one. Next character, body is differentiated into head, neck, trunk and tail. Body division: head, neck, trunk, tail. त्याच्याकडे मॅमरी ग्लँड हे प्रेझेंट असतात. बॉडी डिव्हिजन हेड, नेक, ट्रंक मध्ये झालेलं असतं. And they are again homeothermic and exoskeleton in the form of hair, fur, nail and hoof. Homeotherms असतात. All mammals are homeotherm. Exoskeleton काय असतं लक्षात घ्यायचंय. एक्झोस्केलेटन हे वेगवेगळ्या मॅमलमध्ये वेगवेगळं असणार आहे. काही मध्ये हेअरचं असतं. इन केस ऑफ मंकीज नेल्स, फर, बऱ्याच ॲनिमलमध्ये फर पण असतं आणि हूव. ठीक आहे, ह्या प्रकारचं सगळं एक्झोस्केलेटन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर स्किन इज अ ग्लँड्युलर अँड दे हॅव अ sweat and sebaceous gland as well as mammary gland which is a modified sweat gland. तर लक्षात घ्यायचंय मॅमल्सच्या बॉडीमध्ये काय असतात, दोन प्रकारच्या ग्लँड प्रेझेंट असतात. स्वेट ग्लँड ज्याच्यामधून ऑइल हे बॉडीच्या बाहेर सिक्रेट केलं जातं, सॉरी स्वेटिंग बॉडीच्या बाहेर होत असतं, ज्याच्यामुळे काय होतं थर्मोरेग्युलेशनसाठी मदत होत असते. आणि सिबॅशियस ग्लँड ऑइल सिक्रेटिंग ग्लँड. आणि जे काही स्वेट ग्लँड असतात त्याचंच मॉडिफिकेशन काय असतं, ह्या मॅमरी ग्लँड्स असतात ज्याच्यातून नरिशमेंटसाठी एनिमलच्या नरिशमेंटसाठी मिल्क हे काय होत असतं येत असतं. सो ज्या काही स्वेट ग्लँड आहेत त्याचंच मॉडिफिकेशन काय असतं मॅमरी ग्लँड ह्या प्रेझेंट असतात इन केस ऑफ मॅमरी. अँड बॉडी कॅव्हिटी डिवायडेड इंटू टू पार्ट, थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ठीक आहे, थोरॅसिक आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये यांची कॅव्हिटी डिवायडेड झालेली असते विथ द हेल्प ऑफ डायफ्रॅम. डायफ्रॅम जो असतो, डायफ्रॅमच्या मदतीने बॉडी कॅव्हिटी थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये डिवाइड झालेली असते. आता ही कॅव्हिटी म्हणजे हा जो पॉईंट आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती डायफ्रॅम असतो. तर लक्षात घ्यायचे डायफ्रॅमच्या मदतीने आपण जो छातीचा पिंजरा म्हणतो, छातीच्या पिंजऱ्यापासून म्हणजे तिथून वरचा जो डायफ्रॅमच्या वरचा जो पूर्ण हा पार्ट आहे त्याला आपण थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो आणि तिथून खालचा जो पार्ट आहे तो ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आणि त्याचं डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ डायफ्रॅमच्या मदतीने झालेलं असतं. दे शो प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल एअर पिना. आपल्याला माहितीच आहे आपल्यामध्ये सुद्धा एअर पिना एक्सटर्नल प्रेझेंट असतं. आपण सुद्धा या मॅमलिया क्लासमध्ये येत असतो. नेक्स्ट, टीथ आर ऑफ डिफरंट टाईप. चार प्रकारचे टीथ हे प्रेझेंट असतात मॅमल्समध्ये. इन्सिजर असतात, कनाइन असतात, प्रीमोलार, मोलार. आपले पण दात तुम्ही अक्षर बघू शकता की काय वेगवेगळ्या शेपचे आहेत. ते पुढचे ज्याला सुळे दात म्हणतो त्याचे शेजारचे, त्यानंतर पाठीमागे काय असतात वेगळ्या टीथ, त्याला आपण दाढा म्हणतो मराठीत, मोलार, प्रीमोलार. हे सगळे काय चार प्रकारचे वेगवेगळे टीथ पाहायला भेटतात. इन्सिजर, कनाइन्स, मोलार अँड प्रीमोलार. हे पण काय मॅमलियाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ब्रेन इज वेल डेव्हलप और हायली डेव्हलप. अगेन सेरेब्रम शोज अ ट्रान्सवर्स बँड कॉल्ड ॲज कॉर्पस कोलॅझम. हा शब्द विसरायचा नाहीये. ट्रान्सवर्स बँड असतो सेरेब्रममध्ये, कॉर्पस कोलॅझम.
हे काय आहे कॉर्पस कोलोजम इज अ पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमेलिया, ज्यांच्यामध्ये ब्रेनचे जे काही दोन पार्ट असतात त्यांना कनेक्शन भेटलेलं असतं एका थिक नर्वच्या बँडने, आणि त्या थिक नर्वच्या बँडला नाव काय आहे कॉर्पस कोलोजम, ज्याचा फंक्शन काय असतं, दोन्ही ब्रेनचे साईड एकमेकांना सिग्नल वगैरे भेटतात की नाही, हे म्हणजे दोन ब्रेनच्या साईडला एकमेकांच्या कनेक्शनमध्ये ठेवणे हे काम कोणाचं असतं, कॉर्पस कोलोजमचं असतं. ठीक आहे. सेरेब्रम शोज अ ट्रान्सफर बँड कॉल्ड ॲज अ कॉर्पस कोलोजम. तर लक्षात घ्यायचे हे सगळे पॉईंट रिगार्डिंग विथ क्लास मॅमेलिया अँड क्लास एल, आणि रिवाईज करायचं. सो या ठिकाणी आपण सिस्टमॅटिकचा जो आपला किंगडम ॲनिमल चॅप्टर आहे तो फिनिश केलेला आहे. सगळ्या नोट्स तुम्हाला पाठवल्या रिवाईज करायच्या आहेत, आणि काही डाऊट असेल तर डाऊट क्लिअरिंग सेशनला डिस्कस करा. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स. स्टे होम, स्टे सेफ, कीप लर्निंग.